आपलं सर्व जीवन आहे ना, हे सकारात्मक विचारांनी भारलेलं असलं पाहिजे. हा माझा खूप लहानपणापासूनचा माझा विचार आहे. कसं असतं माहितीये का, की आपल्याला स्वतःबद्दल बरेचसे न्यूनगंड असतात आणि ह्या न्यूनगंडामुळे काय होतं की आपण स्वतःच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करतो आणि मग पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपली धारणा बदला म्हणजे आपले विचार बदलतील. प्रत्येक गोष्टीला वेळ आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर, हे ज्याला जमलं ना त्याला आयुष्य जमलं. खरं म्हणजे आपला स्वतःचा आनंद ही आपलीच जबाबदारी आहे. तेवढ्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं गोल सेटिंग खूप आवश्यक आहे. आपल्याला नक्की काय करायचंय, या जीवनात येऊन आपल्याला नक्की काय करायचंय, हे जर गोल सेटिंग नसेल तर भरकटलेलं आयुष्य आपल्याला कुठलंही यश देऊ शकत नाही. म्हणून आपलं ध्येय मोठं असावं. अनेकदा काय होतं की आपल्याला न जमलेल्या गोष्टी आपण दुसऱ्यांच्या चुकीमुळे झाल्या असं सांगतो. म्हणजे माझा मुलगा जर बिघडला तर तो शेजारचा मुलगा चांगला नव्हता म्हणून माझा मुलगा बिघडला, नाही तर माझा मुलगा चांगला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या चांगलं नसण्याचं खापर आपण दुसऱ्याच्या माथी कायम मारत असतो. अनेक आव्हानं आपल्याला समोर येत असतात, पण त्या आव्हानांना संधी मानणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या या जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये शिक्षण असतं. हुल्डा क्रुक्स ही एक अमेरिकन महिला होती. आपल्या निवृत्तीनंतर तिने गिर्यारोहकाचा छंद जोपासलेला आहे. म्हणजे 60 वर्षानंतर. त्यामुळे काय आहे की आपण फक्त इतरांचं अनुकरण करायचं नाहीये. आपल्यामध्ये विचारांची क्षमता पाहिजे, आपल्या बुद्धीची क्षमता पाहिजे. आपण काय करू शकतो, दुसरा काय करू शकतो, याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, हा विचार खूप महत्वाचा आहे. मग हा पायात जर नकारात्मक असेल तर आपले अनुभव सुद्धा नकारात्मकच येतात. आणि फक्त तक्रार हा जर शब्द आपण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग जर करून ठेवला तर ही आपली ओळख आपल्याला करून द्यायची नाहीये, हे लक्षात ठेवा. फक्त तक्रार, फक्त तक्रार. माझी सासू अशी करते, माझी नणंद अशी करते, माझा मुलगा असा करतो, माझा भाऊ असा करतो, हे जे सगळं आहे ना, ह्या ज्या तक्रारी आहेत ना, ह्या तक्रारी पहिल्या आपल्या बंद झाल्या पाहिजे. मी स्वतः काय करू शकते, हा जो विचार आहे ना, हा सकारात्मक विचार आहे. बघा, महाराजांच्या प्रवचनामध्ये पाय नसलेला माणूस गाडीने पंढरपूरला जातो आणि पाय असलेला मनुष्य म्हणतो, अरे वा, हा बघा गाडीने जातोय. आणि जेव्हा रेल्वेच्या फलाटावर ती गाडी थांबते, रेल्वे क्रॉस होत असताना, तेव्हा तो मनुष्य त्याच्या बरोबर असलेला मनुष्य जेव्हा त्याला खांद्याला उतरवून जेव्हा गाडीच्या तिथे उतरवतो, तर त्यावेळेस त्या माणसाला वाटतं की आपण पांगळेहून पंढरपूरला जाण्यापेक्षा माझ्या पायाने मी जातोय, हा सकारात्मक विचार आहे यातला. तर हा जो विचार आहे हा फार महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की देवावर विश्वास नाहीये ना, ठीक आहे, तो नास्तिक नाहीच आहे. खरं म्हणजे मी नास्तिक त्याला म्हणतच नाही. ज्याचा स्वतःवर विश्वास नाहीये तो खरा नास्तिक आहे. चंद्रावर जेव्हा पाऊल ठेवायची वेळ आली, चंद्रावर पाऊल ठेवणारी नियोजित व्यक्ती होती एडविन सी अल्डारिन. अपोलो मिशनचा तो पायलट होता. तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता आणि याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता. याला या मिशनचा पायलट म्हणून त्याची निवड झालेली होती. नील आर्मस्ट्रॉंग हा जो होता हा अमेरिकन नेव्ही मध्ये कार्यरत होता. याची को पायलट म्हणून निवड झाली. जेव्हा ह्यांचं अपोलो यान चंद्रावर ज्यावेळेस उतरलं त्यावेळेस पहिलं पाऊल एडविन सी अल्डारिनने ठेवणं अपेक्षित होतं. पण त्या क्षणाला त्याला काय वाटलं माहित नाही, तो थबकला. तो म्हणला, मी पहिलं जर पाऊल चंद्रावर ठेवलं तर काय होईल, स्फोट होईल, मी जाईन काय. त्याला काय भीती वाटली माहित नाही,
पण तो थबकला. आणि इथं वेळ नसतो, ताबडतोब निर्णय घ्यायचा असतो. पण नील आर्मस्ट्रॉंगनी अजिबात विचार केला नाही. त्यांनी त्याला मागे सारलं आणि स्वतः पहिलं पाऊल चंद्रावर ठेवलं. नाव कोणाचं झालं? पहिलं पाऊल चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगनी ठेवलं. असंच झालं ना. म्हणजे मी जे करतो त्याच्यामध्ये काहीही झालं तरी मी करणार, हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला सकारात्मक विचार जो आहे, तर त्याला यशाला खत पाणी घालणार आहे. आज हे अधिवेशन घेताना मला प्रचंड अडचणी आल्या. कारण मी मगाशीच सांगितलं की हे तांत्रिक नॉलेज शून्य आणि हे शेवटपर्यंत अनेक अडचणींना तोंड देत देत, पण मी स्वतः लहानपणापासून अतिशय सकारात्मक विचार करणारी आहे. त्यामुळं मी नेहमी म्हणजे हे ठरवल्यानंतर म्हणजे एक गोल सेटिंग की 14 तारखेला अधिवेशन घ्यायचं. त्या 14 तारखेच्या आतमध्ये काय जे घडू दे ना ते घडू देत. आता बेलसरे मॅडमनी सांगितलं की त्यांची राहूची महादशा चालू आहे, माझी राहूची अंतर्दशा चालू आहे बरं का. मग राहूची अंतर्दशा आणि राहू माझा स्वनक्षत्रातला आहे. मग हे जर मी एक ज्योतिषी म्हणून जर मला माहिती आहे, तर तो राहू कितीही अडचणी त्यांनी मला आणल्या तरी सुद्धा मी पुढे जाणार आहे, हा मला विश्वास आहे बरं का. याला मला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, मला कुणाची गरज नाही. मी हे ठरवू शकते, मी जी ठरवू शकते ते मी करणार, हा विश्वास मला माझ्या पत्रिकेने दिला. आणि आजचं अधिवेशन मी चालू आहे, म्हणजे छानपैकी चालू आहे आतापर्यंत तरी, असं म्हणायला हरकत नाही. आता असं मी माझ्यावर मुळीच घेत नाही, कारण ह्या कुठलीही गोष्ट करण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही बरं का. आपल्यावर काही नाहीये. कुठलीही गोष्ट करण्यासाठी, जसं मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी जसा पत्रिकेमध्ये योग लागतोच, काहीतरी योग असल्याशिवाय ती घटना घडतच नाही, तसं की हे अधिवेशन घडण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही, हा माझा बेसिक विश्वास आहे. आणि तो बरोबर मला सहाय्य करणार, हा माझा विश्वास असल्यामुळं आज मी इथं तुमच्या समोर उभी आहे. कसं आहे माहितीये का की मला वेळ नाही हे कारण कधी होऊच शकत नाही. आता वेळ नाही म्हटल्यानंतर एका शिक्षकाने एक बाउल दिला आणि त्या बाउलमध्ये त्या विद्यार्थ्यांना खडे ठेवायला सांगितले, मोठे मोठे. ते त्यांनी खडे टाकले, म्हणले सर बाउल भरला. त्यांनी काय केलं, शिक्षकांनी काय केलं की त्यांना सांगितलं की ती बारीक वाळू आहे ना, ती बारीक वाळू टाका त्याच्यामध्ये. त्या मोठ्या मोठ्या दगडांच्या गॅप मध्ये ती बारीक वाळू जाऊन बसली. आता झालं, भरला बाउल. आता शिक्षकांनी सांगितलं तुम्ही माती टाका, बारीक माती टाका रेतीसारखी. ती माती टाकली, ती पण जाऊन बसली गॅप मध्ये. आता तर अजिबात त्या बाउल मध्ये जागा नाहीये, लक्षात आलं का. आता शिक्षकांनी सांगितलं तुम्ही चुकताय, त्या बाउल मध्ये पाणी टाका बर का. बघा, पाणी टाकल्यानंतर काय झालं की ते पाणी सुद्धा त्याच्यामध्ये जाऊन बसलं. म्हणजे आपण काय म्हणतो नेहमी की नाही हो मला वेळच नाही, अजिबात कुठल्या गोष्टीला वेळ नाही. आपल्याकडे आलेला जातं ज्या वेळेस म्हणतो हा मॅडम मुलाचं असं असं आहे, आम्हाला उपासना द्या, पण तो करणार नाही कारण त्याला वेळ नाही. आम्ही करू का उपासना, तर मी म्हणते नाही, त्याच्या पत्रिकेतलं आहे ना त्यांनी उपासना करायला पाहिजे. तुम्ही उपासना करून काहीही उपयोग नाही, त्यांनी केली तरच उपासना. अहो त्याला वेळ नाही. मी म्हटलं वेळ नाही हे कारण माझ्या दृष्टीने असूच शकत नाही. तो किती वाजता उठतो, 6 वाजता उठतो ना, त्यांनी 5 वाजता उठावं. मी विद्यार्थ्यांनाही तेच सांगते की वेळ नाही ही कारण मला द्यायचीच नाही अजिबात, लक्षात आलं का. त्यामुळं हे कारण असूच शकत नाही. सकारात्मक विचार हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता परवाच मला एक फोन आला बरं का की मॅडम माझा मुलगा तिकडे अमेरिकेमध्ये अडकलाय, तो सर्व्हिस करतो, घरात बसून काम करते. आता घरात बसून काम करायची ह्या लोकांना किती वेळा सवय असते, हे आयटीतली लोक कॉम्प्युटरवर काम करतात. पण बाहेर हे असं लॉकडाऊन आहे आणि मी घरात बसतोय. हा जो एक इम्पॅक्ट आहे, हा इम्पॅक्ट त्या मुलावर एवढा झाला की त्याचा आईला फोनवर फोन,
आणि आईच्या नंतर मला फोन की मॅडम काय करायचं सांगा. आता तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये मॅडम काय करणार आहेत? मॅडम काही करू शकत नाही. लक्षात आलं का? ह्याच्यामध्ये आपण स्वतःला आपलं ऊर्जावान करणं हे खूप महत्वाचं आहे बरं का. आणि हे तुमचं जर पॉझिटिव्ह थिंकिंग, हा सकारात्मक विचार जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करताना म्हणजे आपल्याला यश मिळवायचंय. एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर एक तुम्हाला आता मी एक विचार देते बरं का, की आपण अनुलोम विलोम करतो किंवा दीर्घ श्वास घेतो. तर दीर्घ श्वास घेतल्यानंतर तो श्वास कोंडून ठेवा आणि तुम्हाला जे काय हवंय ना, की काय हवंय तुम्हाला, की अमुक एक घर हवंय, संतती हवी आहे, पैसा हवाय, काय हवंय तुम्हाला, तर ते त्याचा विचार म्हणजे श्वास कोंडल्यानंतर तो विचार तुम्ही करा. तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी अशा जागृत आहेत, अरे मला श्वासोश्वास मिळत नाही, मला ऑक्सिजन मिळत नाहीये असं म्हणताना सगळ्या पेशी अशा जागृत असतात. आणि त्या क्षणाला तुम्ही जर हा विचार केला तर तो विचार तुमच्या पेशींच्या कणापर्यंत जातोय आणि त्या गोष्टी घडतात. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि हीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही श्वास सोडता त्यावेळेस सुद्धा हीच गोष्ट घडते. तर हा जर तुम्ही जर हे केलात तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो. क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतानुसार सर्व विश्व हे ऊर्जेचं प्रगटीकरण आहे. आणि इथे एका सूक्ष्म स्तरावर प्रत्येक गोष्ट ही एकमेकाशी जोडलेली आहे. म्हणून आपल्याला हव्या असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या बाहेर असल्या तरी सूक्ष्म स्तरावर त्या आपल्या अंतस्ताशी जोडलेल्या असतात. मग तुकाराम महाराजांनी सांगितलंय की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कशाला बाहेर जायचंय, आधी स्वतःला सुधारा, स्वतःचं मन सुधारा. तर मी ज्योतिषाच्या संदर्भामध्ये, सकारात्मक विचाराच्या संदर्भामध्ये मी पुढे येणारच आहे बरं का. पहिल्यांदा सकारात्मक विचाराचं थोडंसं तुम्हाला हे देते. आपल्या शरीरातून, आपल्या मनातून जी कंपनं बाहेर पडतात त्यावर सर्वात जास्त प्रभाव असतो तो आपल्या मानसिकतेचा. बघा तुम्हाला आजार होतात, कुठलेही आजार हे सायकोसोमॅटिक असतात, मानसिक असतात. आणि या मानसिकतेमुळेच तुमचे आजार खूप वाढतात. त्यामुळं आपलं मन खंबीर आणि सकारात्मक विचारांनी जर भरलेलं असेल तर तुम्ही कायम ताजे तवाने आणि आरोग्यदायी राहू शकता. कारण आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि आपण करीत असलेल्या विचारांचा जो परिणाम आहे तो आपल्या रक्तातील पेशींवर होतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुठलीही त्रस्त मनस्थिती असेल, तुम्ही खूप रागावलेला असाल, तुम्ही खूप अस्वस्थ असाल बरं का, ह्यामुळे शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स निर्माण होतात आणि त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागता. आणि ज्या वेळेस तुम्ही निगेटिव्ह विचार करता त्यावेळेस तुमचे जे सगळे अणुरेणू आहेत तुमच्या शरीरातले तर ते बाद होतात आणि तुम्हाला आजार होतात. मग तुमचा जर विश्वासच नसेल कुठल्या गोष्टीवर तर औषध घेऊन सुद्धा तुम्ही बरे होणार नाही बरं का. माझी ही सकारात्मक विचाराची जी व्याख्यानं झालेली आहेत ती आतापर्यंत कितीतरी मी लिहून पण नाही ठेवलेली किती झाली आहेत ती. अनेक मंडळांमध्ये झाली आहेत, अनेक संस्थांमध्ये झालेली आहेत बरं का. मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर किती वेळा दिलेली आहेत ही व्याख्यानं. मग एका संस्थेमध्ये मी गेले तेव्हा तिथे जेव्हा मी व्याख्यान माझं पूर्ण झालं त्यावेळेस एक बाई उठून उभी राहिली. ती म्हणली, मॅडम तुम्ही जे बोललात ना त्याच्यावर माझा एक कण सुद्धा विश्वास नाही. हो म्हणलं ठीक आहे ना, काही बिघडत नाही म्हणलं. आतापर्यंत तुम्ही जे जीवन जगत आलेलं आहात तसंच जीवन तुम्ही पुढे जगणार आहात, मला काहीही फरक पडत नाही. ज्या वेळेस कुठलाही बदल आपली मानसिकता ऍक्सेप्ट करत नाही त्यावेळेस आपण आपल्या यशाची पायरी चढत नाही. तेव्हा माझं काहीही बिघडत नाही, तुम्ही जसे आता वागत होतात तसेच वागा, मला काही फरक पडत नाही असं मी त्यांना सांगितलेलं आहे. कारण विचार जर बदलले तर तुमची कुंडली बदलू शकते, रोजचं भाग्य तुम्ही तुमचं. हा सकारात्मक विचाराचा फार मोठा परिणाम आहे. शरीराचं डाएट तुम्ही करता
मग मनाचं डाएट केव्हा करायचं? ते नको करायला. त्याच्यासाठी ध्यान आहे, धारणा आहे, बरं का. आणि कृतज्ञता. आतापर्यंत बेलसरे मॅडमनी त्यांच्या गुरूंबद्दल, आमच्या सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, मी केली, माझ्या विद्यार्थ्यांनी केली. कृतज्ञता ही फक्त गुरूंबद्दलच असते ना असं नाही. कृतज्ञता ही आपल्या आईवडिलांबद्दल असते, आपल्या मुलांबद्दल असते, आपल्या मित्रांबद्दल असते, सगळ्यांबद्दल, नातेवाईकांबद्दल असते. कोणाबद्दलही कृतज्ञता ही व्यक्त जर तुम्ही केली नाही तर तुमचं जीवन सुसह्य आणि सुरळीत होणार नाही. आता आजचाच विषय बघा. आज मी इथं तुमच्याशी बोलतेय, तुमच्याशी कनेक्ट होतीये, ही आज माझ्या भावामुळे कनेक्ट होते. आज त्यांनी मला सगळा सेटअप इथं करून दिला आणि मी तुमच्याशी बोलतेय, बरं का. तर हा जो भाग आहे ना, म्हणजे मी खूप सकारात्मक विचार करते आणि ह्या सकारात्मक विचारामुळे माझा परमेश्वर मला सहाय्य करतो. तो कुणातर्फे करतो, कुणा संबंधांमुळे करतो, हा भाग वेगळा आहे. आज पावले सरांनी एका माझ्या शब्दावर सगळं हे चालू करून दिलं. आज सौरभ नाफडेंनी हे सगळं सुरू करून दिलं, बरं का. हे काय आहे? आज सकारात्मक विचाराची पायरी ही चढली आहे मी, म्हणून तर हा जो आज आधुनिक पद्धतीने मी तुमच्याशी जोडली जाते. मग कृतज्ञतेमुळे काय होतं की ज्या ज्या गोष्टींमुळे माझं जीवन सुसह्य आणि सुरळीत झालं, सुखावह झालं, त्या प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीबद्दल कृतज्ञता, दररोज कृतज्ञता भाव व्यक्त करणं म्हणजे त्या दिवशीचा कृतज्ञता निर्देशांक आहे. यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात, माणसं जपली जातात आणि सर्व व्यक्तीत बसणाऱ्या हृदयस्थ परमेश्वरापर्यंत प्रत्येक वेळी माझं थँक्यू आपोआपच पोचतं. मन आपल्या शरीराशी एवढं कनेक्टेड आहे, बरं का, की ह्या जगातील बहुतेक रोग हे आत्ताच सांगितलं की सायकोसोमॅटिक आहेत. आपण जे बोलतो, बरं का, आपल्या तोंडून जी अक्षरं उमटतात ती 52 अक्षरं, त्याचा स्पर्श आपल्या मणक्याला कायम होत असतो. आणि ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगचा जो विषय आहे, तर ह्या विषयानुसार आज ज्योतिषाकडे थोडंसं वळते मी. मग पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी तुमचं लग्न, तुमचा लग्नेश बलवान पाहिजे. लगेच ऍक्सेप्टन्स. लग्न आणि लग्नेश बलवान असेल तर तू एखादा बदल किंवा एखादी कृती याचा लगेच ऍक्सेप्टन्स तुमच्याकडे येतो. सगळ्या गोष्टी चंद्रावर खूप अवलंबून आहेत. चंद्र म्हणजेच मन आहे. विद्युत शक्तीचा सर्वात पॉवर जनरेटर म्हणजे मन आहे. चंद्रामुळे तुम्ही सगळ्यांशी जोडले जाता. चंद्र म्हणजे काय आहे? चंद्र म्हणजे आई आहे, चंद्र म्हणजे प्रेम आहे, चंद्र म्हणजे वात्सल्य आहे, चंद्र म्हणजे सगळ्यांशी जोडलं जाणं. हा जो भाग आहे हा चंद्रामुळे आहे. आणि कुंडलीतलं 6ठ स्थान हा जो भाग आहे हे माणसाची ग्रोथ दाखवतो, बरं का. मग षष्ठेशाची पोझिशन काय आहे तुमच्या पत्रिकेमध्ये? 6ठ स्थान म्हणजे काय? तुमचे शत्रू आहेत. जेवढे तुम्ही उंच जाता तेवढे तुम्हाला इकडे शत्रू वाढत जातात. मग षष्ठेशाची पोझिशन तुमची काय आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना तोंड देता. आणि हे तोंड देत असताना तुमचा जर विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही अडचण येत नाही. मग षष्ठेशाची पोझिशन काय यावरून तो प्रगती मनुष्य कशी करेल हे समजतं. आणि त्यासाठी लग्नेशाची साथ मात्र नक्कीच लागते. रवी हा आत्मकारक ग्रह आहे. तो ज्या स्थानांमध्ये बसतो तिथल्या गोष्टींविषयी त्याला खूप अटॅचमेंट असते. म्हणजे रवी जर सप्तम स्थानामध्ये असेल तर बायकोविषयी खूप अटॅचमेंट असते, त्याला भागीदाराविषयी खूप अटॅचमेंट असते. मग स्वतःची प्रगती करून घेताना याचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागतो की रवी कुठं बसलेला आहे, रवीची पोझिशन काय आहे. कारण मटेरियल रिझल्ट देणार आहे रवी. लग्न आणि लग्नेश आणि लग्नेशाचं उदित नक्षत्र, लग्न कुठल्या नक्षत्रावर उदित आहे बरं का. मग लग्नातले ग्रह कुठले आहेत, लग्नावर कुणाची दृष्टी आहे, लग्नेशावर कुणाची दृष्टी आहे, मग त्याच्यावरून तो मनुष्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला ठरतं. आणि ते जर चांगलं असेल बरं का, सगळ्या दृष्टीने सुलभ असेल तर तो मनुष्य प्रवाहाबरोबर चांगल्यापैकी वाहत जातो आणि सकारात्मक विचार करून
त्याला यशस्वी होता येतं. पण जर ते बिघडलं तर मनुष्य हा नकारात्मक विचार जास्त करतो. बघा, मला आतापर्यंतचा असा अनुभव आहे की माझ्याकडे येणारे जे जातक आहेत ते मॅक्झिमम नकारात्मक विचार करणारे येतात आणि मग मला विचारतात की मी जर त्यांना सांगितलं की काउन्सिलिंग म्हणजे काय, पत्रिकेचं काउन्सिलिंग म्हणजे काय, पत्रिका म्हणजे 50% पत्रिका आणि 50% काउन्सिलिंग आहे तुमचं. कारण जेव्हा माझ्याकडून एखादा जातक उठायला लागतो आणि तो म्हणतो की आज मी रिलॅक्स झालो, त्याचं ते रिलॅक्सेशन माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. मी त्याला काय सल्ला दिला, तो बरोबर आहे का नाही, तो बरोबर होणार का नाही, हा भाग पूर्ण वेगळा आहे. पण ज्या वेळेस तो हे म्हणतो तेव्हा मी त्याच्या मनाला हात घालत असते, हे लक्षात ठेवा. त्याचं मन त्या सकारात्मक विचारामुळे त्याचं मन भारित करून टाकत असते. आता तो म्हणतो की मॅडम माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टी आहेत की ती मी सकारात्मक विचार करूच शकत नाही. मी म्हणते हो ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही सकारात्मक विचार करू शकत नाहीत ना, मग तुम्ही काय करायचं की तुम्हाला ज्या हव्यात गोष्टी, काय हवे, धन हवे, संपत्ती हवी, आरोग्य हवंय, आणखीन काय क्ष गोष्टी अनेक आहेत, त्या क्ष गोष्टी तुम्हाला हव्यात. तुम्ही एका कागदावर लिहून काढा की ही गोष्ट माझी झालेली आहे, माझा विवाह झालेला आहे, माझी मुलं माझ्याशी चांगलं वागत आहेत, मला खूप धनसंपत्ती मिळालेली आहे. एवढं तुम्ही लिहू तर शकता ना तुम्ही. तो म्हणतो हो लिहू शकतो मी. मग म्हणते लिहा. हे सगळं एकदा पान भर झालं तरी चालेल. काय तुमच्या इच्छा आहेत ना त्या एकदाच्या लिहून काढा सगळ्या. फक्त काय कशा लिहायच्या की माझं हे सगळं झालेलं आहे अशा पद्धतीने लिहायचं. माझं होणार आहे असं नाही, होणार आहे की संपलं तिथं तिथं येस और नोच्या याच्यामध्ये तुम्ही मुऱ्यावर राहता, तसं नाही. तुम्ही ते लिहून काढा की माझी अमुक एक गोष्ट झालेली आहे. आणि रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर तो कागद वाचू तर शकता ना. हो वाचू शकतो. मग म्हणलं तेच करा, बाकी काहीच करू नका तुम्ही. ते केलंत ना आणि 6 महिन्यांनी माझ्याकडे या तुम्ही, बरं का. आणि अशा अनेक उदाहरणं अशी झालेली आहेत की त्यांनी मला फोन करून सांगितलेलं आहे की मॅडम खरंच खूप गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे, बरं का. म्हणजे आपल्या पत्रिकेतले ग्रह एका बाजूला आणि आपले सकारात्मक विचार एका बाजूला, हा भाग तितकाच महत्वाचा आहे. आपलं दशमस्थान, ख बिंदूचं स्थान, केंद्रातलं सगळ्यात महत्वाचं स्थान, बरं का, कर्माचं स्थान. कर्म श्रीकृष्णाने सांगितलंय की कर्म माझ्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. माझ्या हातात नाही, तुमच्या हातात आहे कर्म, बरं का. सगळी पत्रिका माझ्या हातात आहे पण कर्म तुमच्या हातात आहे. कारण त्या कर्मामुळेच तुमचा आत्ताचा जन्म, तुमचा भूतकाळातला जन्म आणि तुमचा पुढचा जन्म हे सगळं ठरवण्याचं काम हे दशमस्थान करते, बरं का. आणि शनी हा कर्माचा कारक ग्रह आहे, तिथला तो कारक ग्रह तिथला आहे, हे माहिती आहे तुम्हाला. संपूर्ण नकारात्मकता ही शनीकडे आहे, म्हणून तो लांब बसून मजा बघणार आहे. एखाद्या माणसाला सांगितलं की इंटरव्ह्यूला जा, 5ला 5 कमी असताना इंटरव्ह्यूला गेलास तर तुझं काम होईल. 5ला इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे पण 5 वाजून 5 मिनिटांनी गेला तर शनी महाराज म्हणतात ही नोकरी काही तुम्हाला मिळणार नाही, बरं का. मग असा तो शिस्तीचा ग्रह. 8, 10 आणि 12 अष्टम, दशम आणि व्ययस्थानाचा कारक ग्रह हा तो आहे. मग अष्टम आणि द्वादश स्थान, व्ययस्थान या निगेटिव्ह स्थानांमधूनच बाहेर येण्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे, बरं का. ही मोक्ष त्रिकोणातली स्थान आहेत. जन्माला येऊन नक्की तुम्हाला काय करायचंय ही स्थानं दाखवतात. आणि इथे विचारांची दिशा तुम्ही योग्य ठेवलीत तर तुम्ही जिंकलात. म्हणून कुंडलीच्या उदित भागामध्ये तुम्ही जर बघाल तर आणि गुरु आणि शनीच्याच राशी ठेवलेल्या आहेत, जो एक कर्माचा कारक आहे आणि एक धर्माचा कारक आहे, बरं का. मग धर्म आणि कर्म यांची सांगड कोणत्याही परिस्थितीत असा तुम्ही सकारात्मक विचारानं जर तुम्ही ती घातलीत तर तुमची नौका पार होणार हे निश्चित आहे. मग आता तुमच्या कर्माच्या समोर चंद्राची रास आहे, दशमस्थानाच्या समोर कर्क रास आहे, मकर राशीच्या समोर. कर्क आणि मकर हा चतुर्थ आणि दशमाचा कुंडलीतला ऍक्सेस आहे. ते तुम्हाला हेच सांगतो की पॉझिटिव्ह थिंकिंग करा. हे सांगणं सोपं आहे
पण त्यासाठीची मनाची बैठक ही अडथळ्याची शर्यत पार करायला लावणारी आहे. ती एक परीक्षा आहे आणि कोणतीही गोष्ट ती मनाने घ्यायची आहे म्हणजे ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार आहात. प्रेम भावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे माणसाच्या आयुष्यातली. ती जेवढी वाढवाल तेवढी तुमची शक्ती ही वृद्धिंगत होणार आहे. ज्योतिषी स्वतः सकारात्मक विचारायचा पाहिजे. मी खूप लोकांकडून ऐकलेले, ह्या ज्योतिषाकडे गेलो त्यांनी सांगितलं तुमचं काही होणार नाही, तुम्ही जा. अक्षरशः एका शब्दामध्ये सांगून त्यांना वाटे लावलेलं आहे. माझ्याकडे एक बाई आली, ती म्हणली मला खूप कर्ज झालंय, एका ज्योतिषाने सांगितलंय मला की मी तुमचंही काही होणार नाही. ती माझ्याकडे आली. मी म्हटलं असं नाहीये, हे तुमचे जरा एक 3-4 महिने आहेत ना, ते जरा थोडेसे अवघड आहेत. हे 3-4 महिने तुम्ही पार केलेत ना की तुम्ही बरोबर तुम्ही जागेवर येत आहे. ती म्हणली मॅडम तुमच्या हे एका शब्दावर मी आज जातीये. कारण तिने मला दाखवलं, ती स्वतः नर्स होती. तिने काय केलं, तिच्या पर्समध्ये ती पॉयझनची बाटली होती. माझ्या 2 मुलांना देऊन आणि मी घेऊन आज मी जीवन हे संपवणार होते. तुमच्या एका शब्दावर मी आता मी जिवंत राहणार आहे. बस मला मिळालंय ना. लक्षात आलं? पॉझिटिव्ह थिंकिंग जर ज्योतिषाकडे नसेल तर तो जातकाला काय सल्ला देणार? हा भाग खूप महत्वाचा आहे. अगोदर स्वतःचा आनंद पहा. तुम्ही स्वतःचा आनंद काय असतो हे जर तुम्ही स्वतः अनुभवलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय सांगणार, नाही का? तो देऊ शकणार नाही तो अनुभव. म्हणून प्रथम स्थान हा इथे खूप महत्वाचा आहे. प्रेम आणि आनंद या भावना शुक्राकडे आहेत. या भावना वृद्धिंगत करून जगाला खूप काही तुम्ही देऊ शकता. हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे, भौतिक सुखाचा, म्हणून सगळ्यांनाच प्रिय आहे. सुख, प्रेम, शांती, समृद्धी, विपुलता, ऐश्वर्य, वैभव हे सगळं इथं भरपूर आहे. पण त्यासाठी तुमची भूक जागृत झाली पाहिजे. ब्रह्मांडातल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक ऊर्जा आहे. रवी आणि मंगळ हे पत्रिकेतील सर्वात शक्तिशाली ट्रान्समीटर पॉवर आहेत. जोखीम, धोके पत्करणे हे मंगळाचं काम आहे आणि त्यामुळेच आपण आपली स्वतंत्र वाट ही तयार करू शकतो. याचा मला ह्याचा खूप अनुभव चांगला आहे. ह्यामुळे ह्या सकारात्मक विचारामुळे अनेक घटस्फोट टळलेले आहेत. ज्यांना संतती होत नाहीये म्हणजे नकोच आहे आम्हाला संतती, असा पण एक आता हे निघालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना ह्या सकारात्मक विचाराचा खूप परिणाम होतो. प्रत्येकाच्या मनामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं बरं का. जी मोठी माणसं असतात ना तर ती काही ऐकत नसतात. लहान मूल जरा तरी ऐकतं की हे सांगितलेलं आहे ना हे कर, मग ते कसंही कर, धाकाने कर, प्रेमाने कर, कशानेही कर बरं का. पण त्या लहान मुलाला पकडून ठेवा तुमच्या मनामध्ये, कारण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ते फार आवश्यक आहे. मोठ्यांचं ते काम नाहीये आणि बुध ग्रह या इथे काम करू शकतो. बघा, चिंता ह्या अशा असतात आपल्याला की या पाण्यानं भरलेला ग्लास जर 1 मिनिट हातात ठेवला तर आपल्याला काही त्रास होत नाही. 1 तास हातात ठेवला तर हात दुखेल आणि दिवसभर हातात ठेवला तर हात बधीर होईल तुमचा. आपल्या आयुष्यातल्या तणाव आणि चिंतांचं सुद्धा असंच असतं. किती दिवस त्या धरून ठेवायच्या आपण? ह्याचा विचार कोणी करायचा आहे? ह्याचा विचार आपणच करायचा आहे. मग आपण विचार करायचा म्हणजे आपण कुठं बदलायचं? तर आपल्या मनाला बदलायचंय, आपल्या विचारांना बदलायचंय, आपल्या बुद्धीला बदलायचंय बरं का. मग आयुष्य जगण्याच्या 2 पद्धती आहेत. जे आवडतं ते मिळवायला शिका आणि जे मिळवलं ते आवडून घ्यायला शिका. बघा, एक गंमत आहे बरं का. 9 अंक आहे, 9नी 8ला थप्पड मारली, 8नी 7ला मारली, 7नी 6ला मारली, 6नी 5ला मारली, 5नी 4ला मारली, 4नी 3ला मारली, 3नी 2ला मारली आणि 2नी 1ला मारली. आता 1 कोणाला मारणार? एकाच्या अलीकडे 0. 0 म्हणजे काहीच नाही. त्या एकाने काय केलं बघा, सकारात्मक विचाराचं, एकाने तो 0 उचलून आपल्या शेजारी ठेवून दिला. म्हणजे काय झालं की त्याचा एकाचा आकडा झाला 10 झाला. 9 आकडा चिंतित पडला ह्याच्यामध्ये.
हा भाग सकारात्मक विचारासाठी खूप आपण विचार कसा करतो ना याच्यावर आपलं खूप काही अवलंबून असतं. हत्तीचं उदाहरण आहे की लहान असताना हत्तीला साखळदंड बांधला काय तर तो त्याला एकदा कळलं की आपण हा साखळदंड तोडू शकत नाही. तो मोठा झाला तरी तो त्यांनी तोडलंच नाही. त्या हत्तीच्या कानात जाऊन कोणीतरी सांगायला पाहिजे की अरे तुझ्याकडे एवढी शक्ती आली की हा साखळदंड एका क्षणात तू तोडू शकतो बर का. हा जो भाग आहे ह्याच्यासाठीच आपल्याला गुरूंचं मार्गदर्शन लागतं. एक आता परवाच मी अगदी जस्ट व्हिडिओ एक बघितला की ज्ञानदा कदम एबीपी माझावरती बातम्या देते. तिला करोना झाला तेव्हा तिला 14-15 दिवस जे तिला ह्याच्यात ठेवलं एका खोलीमध्ये, कोणी नाही तिथे डॉक्टरांनी येऊन तिला सांगितलं की हे बघ तुझ्या शरीराला करोना झालाय, तुझ्या मनाला झालेला नाहीये हे लक्षात ठेव, पण तुझ्या मनाला करोना कधी होऊन देऊ नको. केवढा मोठा विचार आहे. आज डॉक्टर सुद्धा हे सांगू शकतात म्हणजे तो डॉक्टर केवढा पॉझिटिव्ह असेल बघा. आता म्हणून मी तुम्हाला सांगते तुमचं आताचं जे जीवन आहे तुमचं भूतकाळातलंच प्रतिबिंब आहे. जे नको आहे त्याचा विचार करतच बसू नका, कारण त्या वाईट ह्याचं कारण सकारात्मक विचार करत नाही. म्हणून झोपी जाताना छान विचार करा, झोपून उठल्यावर छान विचार करा. तुमचं जीवन अतिशय काय आवाज कट होतोय तुमचा, आवाज कट होतोय. व्हिडिओ बंद करा म्हणजे मग आवाज येईल व्यवस्थित. व्हिडिओ बंद करू का? बरं ओके. तर तुम्हाला जे हवंय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. निराशाजनक परिस्थिती ही गोष्टच मुळे अस्तित्वात नाहीये. तुमच्या जीवनातील कोणतीही परिस्थिती ही तुम्ही निश्चितपणे बदलू शकता. तुमच्याजवळ तुम्हाला बऱ्या वाटणाऱ्या गोष्टींची यादी तुमच्याकडे पाहिजे. मग नकारात्मक विचार मनामध्ये आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळ मध्ये जावा लागतो. म्हणून तेव्हाच तुम्ही नवे शुभ विचार मनात आणू शकता आणि वेगळी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करू शकता. दुःखी विचार बदलण्याचा आणि आनंदी होण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला नाहीत तर अर्थात तुम्ही असं म्हणत आहात की माझ्या जीवनात अशी परिस्थिती, प्रसंग, असे व्यक्ती येवोत की ज्यामुळे मला वाईट वाटेल. येऊ देत त्या परिस्थिती, असंच तुम्ही म्हणणार आहात. काही वेळेस कसं असतं की एखादा विचार मनामध्ये नकारात्मक आला, काही करू नका. एखादं तुम्हाला आवडणारं मस्त गाणं लावा, एखाद्या सुंदर गोष्टीविषयी विचार करा. तुम्ही ज्याच्यावर मनापासून प्रेम करता तो विचार, तो चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा. मी आत्ताच सांगितलं की प्रेमभावना ही सर्वोच्च फ्रिक्वेन्सी आहे, ती तुम्ही अखिल विश्वामध्ये प्रक्षेपित करू शकता. मग आता ह्याचा रहस्याचा उपयोग करायचा कसा? बरं का, मागणी करा, विश्वाकडे मागणी करा म्हणजे तुम्हाला मिळेल. दुसरी पायरी, मी जे आता सांगते त्याच्यावर विश्वास ठेवा, किंवा आता जे मी सांगते ते अदृष्ट जरी असलं तरी ते बरोबर आहे. अदृष्टावर दृढ निष्ठा ठेवा. विश्वास ठेवणं म्हणजे मागितलेली गोष्ट मिळालेलीच आहे अशा पद्धतीने वागणं. मग तुम्ही मागितलेली गोष्ट ब्रह्मांड तुमच्यापाशी कशी आणतं किंवा आणेल ह्याची चिंता तुम्ही करू नका. वैश्विक शक्तींना आपलं काम करू द्या. तिसरी पायरी की प्राप्ती म्हणजे काय की तुम्हाला हवी असलेली एखादी विशिष्ट गोष्ट जर तुम्हाला मिळाली, कल्पना करा की एखादी गोष्ट मिळाली तर तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल? एखाद्या मुलीला गर्भ राहत नाहीये, तिला जर गर्भधारणा झाली तर तिची पहिली रिॲक्शन काय असेल? म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन जर तिने केलं बरं का, तर ती घटना घडायच्या अगोदर ती आत्ताच अनुभवायला तिने सुरुवात करायची आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील घटनांबद्दल विचार करा. एखादा दिवस मनासारखा नसेल गेला तर तो पुन्हा तुमच्या मनात हव्या त्या ढंगाने रिप्ले करा.
काल्पनिक स्तरावर या घटना पुन्हा एकदा साकार तेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्ही त्या दिवसातील चुकीची फ्रिक्वेन्सी तुम्ही डिलीट करून टाकता. एखाद्या मुलाला सायकल पण नाही, पण तो मोठ्या गाडीची स्वप्न बघतोय, जाऊ देत ना त्याला टेस्ट ड्राईव्हला, त्याला पैसे पडत नाहीत. पण मग तुम्हाला आवडणाऱ्या टेस्ट ड्राईव्हसाठी एखाद्या कारची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला जा. घर हवंय, घरासाठी एखादी क्षुल्लक गोष्ट 10-15 रुपयाची गोष्ट खरेदी करा ना, आणि ती गोष्ट मी माझ्या या घरामध्ये ठेवीन असं म्हणा, म्हणजे तुमचं काम होऊन जाईल. रात्रीच्या वेळी कार चालवताना हेडलाईट्सच्या प्रकाशात समोरचं 100 ते 150 फूट फक्त दिसतं. प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्यासमोर अशाच आयुष्य आपलं असंच प्रगट होत असतं. जो मनुष्य म्हणतो की मी नशीबवान आहे, मला एका पाठोपाठ एक हव्या त्या गोष्टी मिळत जातात, असाच मनुष्य नेहमी यशस्वी होऊ शकतो. मग वजन उतरवण्यासाठी वजन कमी करणं हा पर्याय नाहीच आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल मॅडम असं काय बोलताय, बरं का. हॅलो हॅलो, एक मिनिट. येतोय मॅडम, आवाज येतोय, बोला. आवाज येतोय? मी इथे हे नाही, मला दिसत नाही हे काही. हो, मी म्हंटल काय बोला आवाज बोला, येतोय. आवाज येतोय. हा, मग वजन कमी व्यवस्थित करणं, चालेल. बर का, ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका तुम्ही. त्याऐवजी आदर्श वजनावर लक्षात करा. मला किती वजन करायचंय, 60 करायचंय, 55 करायचंय, 50 करायचंय, या वजनावर लक्ष केंद्रित करून तुमची वाटचाल सुरू करा. पैसा देणं, दान करणं हे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी अत्यंत सामर्थ्यशाली तंत्र आहे. त्यामुळं आपलं व्ययस्थान काय सांगतं, दान करा, बरं का. माझ्या निसर्ग कुंडलीच्या लेक्चरमध्ये मी कायम विद्यार्थ्यांना मी त्या दानाचं महत्त्व मी नेहमीच सांगत असते. मग दृढ संकल्प करा, बरं का. मी पूर्ण, आदर्श, शक्तिशाली, उत्साही, प्रेमपूर्ण, सद्भावपूर्ण, वैश्विक शक्तीशी समतोल साधणारा, सुखी आणि आनंदी आहे. हा मंत्र जर रोज तुम्ही म्हटलात तर तुम्ही यशस्वी होणार. मग इतरांशी तुलना करून तुम्ही स्वतःची किंमत कधीच कमी करू नका, कारण आपण सर्वजण एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. इतरांच्या मध्ये काय महत्वाचं आहे हे बघून तुम्ही तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट ठरवू नका. त्यावेळी तुम्हालाच हे ठाऊक आहे की तुम्ही काय करू शकता. पूर्वी जे झालं ते झालं. आता नवी कूस बदलून नवी पहाट पाहू इच्छिणाऱ्यांनी झडझडून जागं व्हायला पाहिजे. आत्ता नाही तर कधीच नाही. आत्ताच नामस्मरण, आत्ताच आत्मचिंतन, आत्ताच ध्यानधारणा, आत्ताच कलोपासना, आत्ताच आत्मविकास, आत्ताच सामाजिक भान. आत्ताच जगतोय तोच क्षण पंख भरारीनं स्वच्छ मोकळा आकाश कवेत घेत जगण्याचा आहे. त्यासाठी निसर्गच तुम्हाला ऊर्जा देत राहतो. वर्तमानातल्या न पटणाऱ्या गोष्टींनी व्याकुळ होऊन स्वतःच एक वेदनेचं गाठोडं होण्यापेक्षा जरा नव्या प्रकाशात या. कालचा सूर्य आजचा होऊन तुमची वाट बघतोय. तो उगवतच आहे, तो नित्यच आहे, कारण तो वर्तमानात आहे. मग दिवस सुरू झाला की आजच्या दिवसाचा का एक छोटासा का होईना एक प्रकल्प आपल्या डोळ्यासमोर हवा. मातीत लोखंडाची शीख सपकन रुतावी असा निश्चय हवा. त्यामुळे थांबलेली, खोळंबलेली ऊर्जा झडप निघाल्याप्रमाणे धावू लागते. आपणच थक्क होतो, एवढी शक्ती आपल्यात आली कुठून. ही दृष्टी नसलेल्या प्रत्येक माणसाला उमेदीचं वय सरल्यानंतर एक न उतरणारा ताप येतो, तो म्हणजे पश्चाताप. कारण इम्पॉसिबल या शब्दाची फोडच आहे की आय एम पॉसिबल. जीवनातली सर्व दुःख दूर झाली की माझं मन प्रसन्न होईल, हा तुमचा भ्रम आहे. तुमचं मन प्रसन्न झालं की तुमची दुःख दूर होतील. एक घड्याळ असतं भिंतीवरचं आणि एक मनगटावरचं, तर एक घड्याळ असतं हृदयातलं, तेही सारखं टिकटिक करत असतं. ही सर्व घड्याळे सांगत असतात वेळ पुढे जातोय,
थांबू नका. तासन तास मनोरंजन, चकाट्या, तासन तास जेवण, लोळणं, या सगळ्याची बेरीज पुढे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली की आपण दोष देतो दैवाला. पण खरा दोष कुणाचा असतो? आपल्या स्वतःच्या कर्माचा असतो. मग यशस्वी लोकांच्या हृदयातलं घड्याळ जाग असतं. त्यांच्याच जीवनात वेळ येते आणि इतरांची फक्त वेळपणाही आपल्या व्यक्तिमत्वातला डौल हरवून बसतो. नियतीचे केवढे उपकार आहेत आपल्यावर. रोज सकाळी ती एक नवा कोरा दिवस आपल्याला देत असते. कारण यशात किंवा मॅडम आवाज येत नाही तुमचा. आवाज येत नाही तुमचा. पावले सर, आवाज गेलाय बहुतेक. त्यांच्या पीसी ला काही प्रॉब्लेम झालाय. नाही मी बोलतेय. हा बोला मॅडम, बोला. मी एक शेवटी आता कविता म्हणणार आहे आणि मी थांबणार आहे की माणूस म्हणून जगताना एक हिशोब करून तर बघा. किती जगलो ह्याऐवजी कसं जगलो हा प्रश्न मनाला विचारून तर बघा. कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याचा विचार करून तर बघा. तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावर हसून तर बघा. संकटामुळे खचून जाणारे तर शेकडोनी मिळतात. कधीतरी अडचणीवर मात करण्याची हिंमत दाखवून तर बघा. स्वतःपुरता विचार नेहमीच करतो आपण. कधीतरी बुडत्यासाठी काठीचा आधार होऊन तर बघा. वर्तमान आणि भविष्याची चिंता सदाचीच असते. कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा. काळाची वाळू हातून निसटली म्हणून काय झालं? आधी अनुभवलेला क्षण पुन्हा पुन्हा जगून तर बघा. प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी? एखाद्यावर जीवापाड निर्मळ प्रेम करून तर बघा. धन्यवाद.